तर आज आपल्याला भर उन्हाचं मल्चिंगचे बंडल आणि खत औषध आणायला ओतूरला जायचं होतं. पण ऊन पण एवढं होतं ना की वास रे वास. तर आज सकाळ सकाळीच आपण पहिली पिकअप काढली होती आणि आपल्याला थेट डायरेक्ट ओतूरला जायचं होतं. कारण की आपल्याला थोडीशी खत औषधं आणि ना मल्चिंगचे बंडल घ्यायचे होते. कारण की ना आपल्याला ना लवकरच आता तामट वगैरे लावायची होती वावरात. कारण की बरेच दिवस झाले होते कांदे काढून. मग त्याच्यानंतर आपण डायरेक्ट ओतूरमध्ये पोहोचलो आणि त्यांनी डायरेक्ट भरायला सुरुवात करणार होते ते. त्याच्यानंतर ते दोघा जणांनी भरायला सुरुवात केली होती. मल्चिंगचे बंडल पहिले टाकणार होते आणि त्याच्यानंतर आपल्याला ना नळ्यांचे बंडल पण घ्यायचे. आणि जे बाहेरचे त्याच्यात ना युद्ध चालू ना त्याच्यामुळे ना अजून मल्चिंगची रेट वाढली होती. मग त्याच्यानंतर आम्ही बरेच भरलं आणि मग त्याच्यानंतर नळ्यांच्या बंडल पण टाकले आणि सगळं भरून वगैरे आम्ही त्यांच्या दुकानातून तिथून निघालो. आणि तिथून पुढे जाऊन आम्हाला खत औषधच घ्यायची होती. म्हणजेच आपल्या संदेशा जिथे गेलतो मग तिथे जरा वेळ खत औषध घ्यायला ते बसलो होतो जरा वेळ. आणि त्यांनी मग आपल्या गाडीत आहे ना खत औषध टाकून घेतली. आणि तरी त्यांचा थोडा माल त्यांच्या गोडाऊनला होता, त्याच्यामुळे गोडाऊनला पण जायचं होतं. मग त्याच्यानंतर गोडाऊनला माल भरला आणि शेती वगैरे माल टाकून आलो आपला. म्हणजेच आपलं शेतीचं सामान सगळं. तर कसा वाटला आपला मिनी ब्लॉग? धन्यवाद.